23. या स्पर्धेचा आज आपण तिसरा दिवस पाहतात आणि तिसऱ्या दिवसातील आज ही पहिली लढत मैदानाच्या आत पवारपाडा विरुद्ध बेनशील या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान. टॉस जिंकला पवारपाडा संघाने, टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आत आपण पाहतायत. अर्जुन आणि त्यांच्या सोबत महेश आहेत आणि पी1चा पहिला षटक फेकण्यासाठी आपण पाहतात बेनशील संघाच्या दरम्यान गोलंदाज भूषण बंडे. पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघाला देऊयात या मॅच साठी. लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू गुड लेग फॉरचा शब्द झाले. बॅकच्या रेडर मध्ये हा चेंडू पाठवा सरळ फाईन लेगच्या दिशेने. पहिला चेंडूवरती दमदार सुरुवात पाहायला मिळते मैदानाच्या आत. अर्जुन यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती पहिला वार, पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकारानं सुरुवात करत असताना ओव्हरपेशा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. हलकीशी अपील देखील झाली होती, परंतु पंताने सांगितले की बॅट आधी खेळपट्टीवरती आढळली. गुड डिसिजन मैदानाच्या आत. चौकारानंतर निर्धाव चेंडू फेकण्यात आला भूषण पंडे यांच्या माध्यमातून. गुड फुटचा चेंडू पुन्हा एकदा फुल केला. ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये हा चेंडू पाठवला. आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला फिल्डर पोहोचतील. प्रयत्न चांगले झाले, नक्कीच प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू जाईल सरळ मिड विकेट सीमा पलीकडे. अजून एक दमदार स्ट्रोक अर्जुनच्या बॅट मधून, हा दुसरा चौकार. नक्कीच अर्जुन आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूपासून ते अटॅकिंग मूड मध्ये आहेत. फिल्टा चेंडू भरपूर चांगला फटका. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित, चांगली फिल्डिंग. अगदी थ्रो देखील भरपूर चांगला फेकला आहे, परंतु मैदानाच्या आत कलेक्शन थोडं खराब राहिलं. जर का कलेक्शन चांगलं राहिलं असतं तर नक्की या ठिकाणी विकेट देखील मिळवला असता, परंतु कलेक्शन चुकीचं आहे. त्यानंतर हे दुसरी धाव वेगानं मात्र पूर्ण करण्यात आली आहे. 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचते 10 या धाव फलकावरती. सकाळच्या सत्रात आलेल्या सर्व मान्यवर आणि प्रेक्षक वर्गांचे करूयात या स्पर्धेमध्ये सहर्ष मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे. ऑन साइडला टॅप केलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. आता मात्र कोणत्या प्रकारचे चूक पाहायला मिळत नाहीयेत. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचते. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात पवारपाडा संघाची धावसंख्या 11 या धाव फलकावरती. सुरुवात चांगली पाहायला मिळते पवारपाडा संघाच्या दरम्यान. नक्कीच अर्जुनला ज्या कामासाठी मैदानाच्या आत पाठवलं तो काम अगदी प्रामाणिकपणाने पार पाडतो आपल्या संघासाठी. चांगली सुरुवात अर्जुनच्या माध्यमातून. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि भूषण पंडे नक्कीच त्यांनी देखील चौकारानंतर वापसी करून दिली मैदानाच्या आत. गुडलेसचा हा चेंडू लेटकरचा फटका, भरपूर चांगला फटका. गॅप करून चेंडू निघून जातो सरळ थेडमॅन सीमारेषा पलीकडे आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतात अजून एक चौकार. पाहता पाहता पहिला षटक या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पवारपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. तर त्या दरम्यान आम्ही विनंती करू माननीय श्री संदेशजी खडे यांना. तर संदेश खडे यांना विनंती असेल आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये जे हनुमान चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. ते आंबेशिवचे आहेत, नक्कीच आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान राजेश दादा शेलार यांचं या ठिकाणी आगमन होते, तर दादांचं देखील करूयात आपण सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्याच दरम्यान विजय दादा बनोटे यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. नक्कीच दोन्ही मंडळांचे करूयात जे हनुमान चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती लावण्यात आल्यात. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना पवारपाडा संघाच्या दरम्यान.
नक्कीच टॉस जिंकला होता तो म्हणजे पवारपाडा संघानं. त्यानंतर बॅटिंग करण्याचा नक्की त्यांचा मनसुबा राहिला. चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आत गोलंदाज आपण पाहतायत रोहित आहेत. आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती नक्कीच अपील झाली होती, परंतु पंचाने सांगितलं बॅटर म्हणतो कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू नक्कीच पंचाने दर्शवलाय. वाईट चेंडूची खून मैदानाच्या आत केली जाते. अवांतर धाव फलकावरती ऍड होते. टीमची टोटल 16. गुडलेस स्पॉटचा हा चेंडू ऑन साईडला उडवलाय. डीप आपण पाहतात रोनित आहेत. चांगली फिटिंग पाहायला मिळते रोनित कडून. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलतात फेकतात तोपर्यंत एक सिंगल मिळणार आहे. नक्कीच चौकार आणि षटकार नक्कीच आपण पाहतो अर्जुनच्या बॅट पर्यंत देखील आले, परंतु त्यानंतर एक संयमी खेळ आता आपल्या संघासाठी तो सादर करतो. फक्त एकदा मिळते. टीमची टोटल 17 वरती जाऊन पोहोचते. सुरुवात चांगली पाहायला मिळते ती म्हणजे पवारपाडा संघाच्या माध्यमातून. नक्कीच अर्जुन आणि त्यांच्यासोबत महेश आहेत. सातत्याने एकमेकांना चांगला साथ देतात. नक्कीच महेश यांनी देखील या मॅच मध्ये चौकार ठोकून आपल्या डावाची सुरुवात केली होती आणि ते आता मात्र नक्कीच शांत येते आहे मॅच मध्ये. P2चे षटक 30 सर्कलच्या बाहेर आपण 3 फिल्डर पाहू शकता. मिड विकेट लॉंगॉन आणि लॉंगॉफला फुलटा चेंडू होता. टॅप करण्याचा प्रयत्न नक्कीच फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नक्कीच जितेश होते त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव सातत्यानं या ओव्हरमध्ये संयमी खेळ पाहायला मिळतोय. अर्जुन आणि महेश या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल अंकित करत आहेत. टीमची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. नक्कीच इथं आपण पाहू शकता मैदानाच्या आत घडलं काय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पंताने सांगितलं हाईट मध्ये जास्त आहे, चेंडू जाईल सरळ यष्टीरक्षकाला देखील बीट करत असताना लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे नशिबाचा पंजा मैदानाच्या आत खोलत असताना पवारपाडा संघासाठी या मिळत आहेत 5 धावा. अगदी न खाता पिता 5 धाब्यांना पोट भरलं जातं पवारपाडा संघाचं. 5 धाबा फलकावरती ऍड केल्या जातात. टीमची टोटल 23 वरती 23 धाबा. नक्कीच बेनशील संघ कुठेतरी मैदानाच्या आत चुका करतात. त्यांना याच मॅच मध्ये ज्या आपल्या चुका होतात त्यांना नक्कीच सुधारावं लागतील, कारण की अशा प्रकारे चुका आल्या तर नक्कीच तुमच्या समोर मोठं टार्गेट पवारपाडा संघ उभा करू शकतो, कारण की दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत. सातत्याने गुडलेस स्पॉटचा मारा मैदानाच्या केला जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. अगदी वेगाने चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर थोडा टर्न झाला आणि अगदी शिररचा वेध घेण्यात आला अर्जुन यांचा, परंतु कोणत्या प्रकारची धाव आली नाही. डॉट बॉल. भरपूर चांगली ही स्पर्धा आपण पाहत आहे. जय हनुमान क्रिकेट संघ हिंदगाव आयोजित जय हनुमान चषक 2023 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील ही आज 3ऱ्या दिवसाला सुरुवात होते. ओव्हरपिचचा चेंडू वेगाने फेकण्यात आला रोहित यांच्या माध्यमातून. सुरुवातीच्या चेंडूवरती काय झाल्याचं मला नक्कीच काही भान गेलं नाही, परंतु त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती नक्कीच चांगल्या प्रकारे कामगिरी करायची मला, आणि ते सध्या मैदानाच्या आत आपण पाहतात. रोहित करत असताना सलग 2 चेंडू निर्धाव आले आणि सातत्याने आपण पाहतात डॉट पर्सेंटेज वाढवत आहेत मैदानाच्या आत. शपथ झाले होते. फाईल लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटमॉलचा संपर्क नाहीये. भरपूर चांगले गोलंदाजी मैदानाच्या आत रोहित यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलग 3रा चेंडू निर्धाव येतोय. अगदी धाबा संख्या जणू काही ज्या प्रकारे ट्रॉफिक मध्ये गाडी अटकते त्याचप्रमाणे मात्र धावसंख्या अटकलेली आहे ती म्हणजे 23 वरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय. फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. बॉल बॅक टू ड्राईव्ह. रनाची संधी आणि मैदानाच्या आत आपण पाहतायत
घडले काय चांगली कामगिरी रोहित यांच्या माध्यमातून एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलला आणि इष्टांच्या दिशेने धाबा सुटले आणि चांगल्या रीतीनं हा चेंडू इष्टांमध्ये लावण्यात आला आणि पहिला धक्का मैदानाच्या आत लागतोय. बॅटिंग करत असताना पवारपाडा संघाला सांघिक यश मिळतोय तो म्हणजे बेंची संघाला. फलंदाज महेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का मैदानाच्या आत. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 23-23 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते ती म्हणजे बेंची संघाच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 15 धाबा आल्या होत्या परंतु त्यानंतर रोहितनं वापसी करून दिली आपल्या संघाला. अगदी त्या ओव्हरमध्ये 5 अतिरिक्त धाबा आल्या होत्या तरी देखील चांगल्या प्रकारे वापसी करून दिली. षटक क्रमांक 3 गोलंदाज रोनित ओव्हर चेंडू ऑन साइडला फ्लिक केला. फटका चांगला गॅप मध्ये बॉल ढकललाय. डीप मध्ये फिल्डर होते. प्रयत्न चांगले झाले. प्रयत्न दाद द्यावे लागेल परंतु चेंडू जाईल फिल्डरला बीट करून सीमा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती चौकार. रोहित यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय. फटका चांगला परंतु स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच जा मिळेल. अगदी या चेंडूमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली बेंची संघाच्या दरम्यान. फक्त एकच जा मिळाला. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 28-28 या धावसंख्येवरती. अठ्ठावीस धाबा फलकावरती आतापर्यंत लावल्यात. अगदी 3ऱ्या क्रमांकावरती रामदास आले होते. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला. पहिल्या चेंडू खेळत असताना अगदी चौकारानं अकाउंट ओपन केलं. नक्कीच अर्जुनने देखील चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलं परंतु त्यानंतर महेश ह्यांनी देखील चौकारानं अकाउंट ओपन केलं आणि त्यानंतर आपण पाहतात रामदासने सुद्धा चौकारानं अकाउंट ओपन केलं परंतु मैदानाच्या आत शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूवरती फुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि इष्टांच्या मागे चांगला झेल पकडण्यात आलाय. विकेटचा पतन धक्का क्रमांक 2 लागत असताना आपण पाहतात पवारपाडा संघाला अर्जुन बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज ऋतिक यांना आपण पाहतायत पवारपाडा संघाच्या स्क्वॉड मध्ये 4थ्या क्रमांकावरती येऊन पोहोचलेत बॅटिंग करण्यासाठी. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलं गेलं. चांगली लाईन आणि लेनचा वापर सध्या मैदानाच्या आत रोनित करत असताना कारण की रोनितला माहिती आहे फलंदाजांच्या रेडर मध्ये चेंडू आला तर नक्कीच चौकार किंवा षटकार येणारच परंतु शरीरापासून दूर ठेवलं तर बॅटची कडा घेत असताना विकेट देखील मिळू शकतात. चांगली रणनीती मैदानाच्या आत आखत असताना बेंची संघ आणि गोलंदाज रोनित
शॉट आपले चेंडू ऑनसाइडला फुल केला फटका चांगला आहे आनंद कापेटना चेंडू पाठवला डीप मध्ये अगदी लॉंगॉनला फिल्डर उपस्थित चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे आणि या चेंडूवरती धाव मिळणार ती फक्त एक षटक क्रमांक तिसऱ्या मैदानाच्या संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना पवारपाडा संघाची धावसंख्या 29-29 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर यानंतर होणारी मॅच असणार आहे शिवप्रेमी भिन्नारपाडा विरुद्ध सत्संग शिरगाव या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू की आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती सज्ज व्हायचं आहे आणि नक्की दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आपण जी आपली प्रवेश फी असेल ती जमा करायची त्यानंतर टॉस उडवला जाईल. नक्कीच हा सर्व संघाला मात्र नियम असेल जेव्हा तुम्ही टॉस साठी येता तेव्हा ते आपली जी काही प्रवेश फी असेल ती तुम्ही जमा करायची आणि त्यानंतर टॉस उडवला जाईल. नेक्स्ट मॅच शिवप्रेमी भिन्नारपाडा विरुद्ध सत्संग शिरगाव या दोन संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. हॅलो षटक क्रमांक 14 आणि 4थ्या ओव्हरला होती सुरुवात आणि पहिला चेंडू वेगाने मैदानाच्या आत फेकण्यात आला. रोहित यांच्या माध्यमातून अगदी वाईड वर्कर चेंडूचा वापर मैदानाच्या आत केला जातो. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पाहतात बॅट बॉलला सुरुवात करत असताना मैदानाच्या आत पुन्हा एक धावून पाहतात रोहित आपला सेकंड स्पेल घेऊन आले आपल्या संघासाठी. गुडलेफोर्डला चेंडू बॅट चिकटाने एक्सचेंजच्या मागे अप्रतिम कॅच स्वीकारण्यात दिली आणि अजूनही धक्का मैदानाच्या आत लागला जातोय. बॅटिंग करत असताना पवारपाडा या संघाला ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आत लागत असताना तर मनीषने जर एक षटकार लगावला तर जितू गावड यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. नक्कीच मनोजसाठी जर मनोजसाठी सुवर्ण संधी प्रत्येक षटकारास 200 रुपयाचे कॅश प्राइज आमचे साथी समालोचक जितू घाबड सरांच्या माध्यमातून नक्कीच मनोज यांच्यावरती पारितोषिक लावण्यात आलंय आणि संधीचं सोनं मात्र करावं लागेल पहिल्या चेंडूपासून. नक्कीच जितू घाबड सर यांचं प्रेम आपण पाहतात मनोज यांच्यावरती आहे आणि नक्कीच गेल्या मैदानाच्या आत त्यांनी लगेच सांगितलं की मनोजसाठी आपण बक्षीस नक्कीच जाहीर करूयात. प्रत्येक षटकाला 200 रुपयाचे कॅश प्राइज. परंतु दुसऱ्या बाजूला बेंचेस संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित गुडलेश्वरचा चेंडू कव्हर मध्ये ढकललाय. अगदी त्या ठिकाणी फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते फक्त एकच धाव मिळते. सुरुवात चांगली केली होती ती म्हणजे पवारपाडा संघाला परंतु त्यानंतर
कुठेतरी अडकवलं तर मी तर म्हणेन सुरुवात झाली आहे. सुरुवात चांगली केली परंतु तीच सुरुवात कायम ठेवायची होती. त्यानंतर गोलंदाजानं आपलं अधिराज्य गाजवलं. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये रोहितनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केला. त्यानंतर पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 रोहित घेऊन आले ते आणि रोहितनं देखील चांगली गोलंदाजी केली. त्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केला आणि तिथून खऱ्या अर्थानं धाबांना थांबवण्याचं काम गोलंदाजाने केलं आहे. सातत्यानं फलंदाज आपण पाहतात स्ट्रगल करतात एका धाब्यासाठी मैदानाच्या आत त्यांना संघर्ष करावा लागतोय आणि अजून एक मैदानाच्या आत निर्धाव चेंडावर पाहतात. अजून एक डॉट बॉल येतोय. टीमची धाबसंख्या पुन्हा एकदा स्थिरावलेल्या अवस्थेत पाहतात ते म्हणजे 30 फिरवून खेळले. आउटसाइडला खेळाचा होता परंतु फटका फसलाय आणि आता अजून एक झेल स्वीकारण्यात आलाय. पंचांचा इशारा येतोय की फलंदाज या ठिकाणी बाद असेल आणि अजून एक धक्का लागला जातोय. मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना पवारपाडा संघाला रामदास बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज सूरज याला पाहताना साईडला फटका चांगला परंतु फटका फसला. डीप मध्ये फिल्डर वेगाला पोहोचलाय. झेल खाली आणि अप्रतिम झेल टिपण्यात आलाय. अजून एक लगातारचा धक्का लागला होतोय. मागच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलाय. गोलंदाज रोहित अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आत पुन्हा एकदा बरोबर फलंदाज बाद. पहिला सोडी खेळत असताना सूरजला परतावा लागेल. पॅव्हिलियनच्या वाटेवरती फलंदाज बाद. तर संघाची धाबसंख्या 30 वरती जाऊन अटकली आहे. चांगला प्रकारे या ठिकाणी गोलंदाजीचा पेशकारा पाहायला मिळतोय तो म्हणजे बिनशील संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5 व शेवटचा आणि अंतिम षटक. आपण पाहतात गोलंदाजानं केले काय जणू काही हा चेंडू हातातून निसटलाय. पंचांचं अचूक लक्ष हाईट फक्त जास्त आहे. यस पंचांचा इशारा. नो +1 टोटल 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि 2 धावा आम्ही नक्कीच ऍड करतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते 32 धावांवरती. नो चेंडू घोषित केलाय म्हणजे आता येणाऱ्या चेंडूवरती नक्कीच फलंदाज संतोषसाठी सुवर्ण संधी अर्थातच फ्री हिटची संधी असेल. फ्री हिटची संधी मात्र त्या संधीचं कशा प्रकारे सोनं केलं जाईल मैदानाच्या संतोषांच्या माध्यमातून पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सेट होण्याची कामगिरी नक्कीच मिळते संतोषला परंतु कशा प्रकारे फटका येणार. विड ऑन बॉल चार साइडला पुल केला. फटका चांगला आहे. लॉंग लेगच्या दिशेनं सजला परंतु या ठिकाणी चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू चालला सरळ डीप मध्ये शेवटच्या क्षणाला चांगला प्रकारे चेंडूला अडवला. वेल स्टॉप चांगली फिल्डिंग शेवटच्या क्षणाला परंतु नक्कीच मैदानाच्या आत खेळपट्टीवरती तब्बल 3 धाबा पूर्ण करण्यात आल्यात आणि या 3 धाबा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 35 धाबा संख्येवरती. शेवटचा षटक नक्कीच सुरू आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा कशा येतील
त्यावरती नक्कीच प्रयत्न करावे लागतील ते म्हणजेच पवारपाडा संघाला सातत्याने प्रत्येक चेंडूवरती आक्रमण मैदानाच्या आत करावं लागेल. स्ट्राईक बरोबर पाहतात अजून एक नवीन फलंदाज अर्थातच 5व्या क्रमांकावरती आलेले नक्कीच मनोहर यांना पाहतात. मनोहर यांना पाहतात स्ट्राईक वरती ऑन साइडला अगदी हा चेंडू ड्राईव्ह केलाय. फरका बरोबर चांगला एकदा पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न करताय. दुसऱ्याचा कॉल पण त्या ठिकाणी ही धाव धोक्याची ठरू शकते. कलेक्शन चुकीचं आहे. जर का चांगला कलेक्शन केलं असतं तर नक्कीच मैदानाच्या आत चित्र थोडं वेगळं दिसलं असतं. रनआउट देखील झाले असते संतोष परंतु चुकीचं कलेक्शन आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. टीमची टोटल 37 वरती जाऊन पोहोचते. सातत्याने या ओव्हरमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतो पवारपाडा संघाला. यॉर्करले नॉन साइडला खेळलाय. फटका फसला परंतु एक्स्ट्रा कव्हर दिशेने कोणता खेळाडू नाहीये. नो मॅच लॅन मध्ये ट्रॅव्हल करतोय परंतु मैदानाच्या आत 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न करतात आणि तिसऱ्यासाठी परतावा लागेल फलंदाज मनोहर यांना आणि अजून एक धक्का लागला जातोय तो म्हणजेच पवारपाडा संघाला. तर त्या दरम्यान आम्ही विनंती करतोय सत्संग शिरगाव टीम कॅप्टन आणि शिवप्रेमी भिन्नरपाडा संघाचे कॅप्टन तर दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही विनंती करतो की आपण टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण त्वरित यायचं आहे. तर भिन्नरपाडा संघाचे कॅप्टन आले त्या ठिकाणी नक्कीच त्यांचं स्वागत आहे आणि त्यांना नेक्स्ट देऊयात शुभेच्छा. तर सत्संग शिरगाव टीम कॅप्टन आपण लगेच या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक वरती संतोष यांना पाहत आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. एका ऍक्शन मध्ये बॉलला उचलफेक कलेक्शन खराब. सातत्याने खराब क्रिकेट बेनशील मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळतं परंतु या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच जिथे एकदा होती तिथे डबल नक्कीच एकवटली गेली आणि या 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41 धावसंख्येवरती. लास्ट बॉल यॉर्कर कुठून काढला फटका हा देखील चांगला डीपला चेंडू जातोय. स्क्वेअर लेगला पाहतात रोनित आहेत. चांगली थ्रोपैकी आणि तेवढा चांगला कलेक्शन परंतु शेवटच्या क्षणाला फलंदाजाला परतावा लागेल पवेलियनच्या बाटेवरती आणि शेवटच्या चेंडूवरती फक्त एकच धाव पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचली 5 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावसंख्येवरती आणि 43 धावसंख्येचं टार्गेट मैदानाच्या आत उभारलाय. तर चला सत्संग शिरगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे आणि आपण लगेच करूयात आपण आपल्या मुख्य टॉस बॉक्स मध्ये करूयात टॉस. तर पहिल्या सत्रात नक्कीच आपण पाहिलं तर या मॅचचा टॉस जिंकला तो म्हणजे पवारपाडा संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा त्यांचा धाडसा निर्णय झाला. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना त्यांनी बॉल 42 धावा उभारल्या आणि 43 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजे बेनशील संघाच्या समोर आणि समीकरण आपण पाहू शकाल सेकंड इनिंग मध्ये बेनशील संघाच्या समोर येणारे
तर आपण करूयात कमबॅक मध्ये परिवर्तन आणि ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी विकी जमले सती समाजाचे 32 रनचा आवाज विकी 30 बॉल मध्ये 43 धावा कशा प्रकारे चेस खेळत होतील पुन्हा एकदा आपण ऐकूयात 32 रनच्या गोडाबाजात. थँक्यू प्रसाद सर. जर खरं तर आपण पहिल्या इनिंगमध्ये ज्यांचा आवाज ऐकला ते आपले खरोळीचे प्रसाद सवारे सरना. त्यांचा आज खास दिवस म्हणजे त्यांचा वाढदिवस, वर्षातला एक खास दिवस म्हणजे वाढदिवस, आणि प्रसाद सरांना देतोय आपण या कॉम्बॉक्सच्या तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रसाद सर, जाऊया मैदानाकडे. मैदानावरती पाहतो आपण पहिला सामना मैदानावरती रंगत असताना बेंशिल विरुद्ध पवारपाडा संघाने नाणेफेकी जिंकून सर्वप्रथम क्षेत्र फलंदाजी निवडली होती आणि तब्बल 42 धावा आपल्या बॅटमधून कुठून काढला 30 बॉलमध्ये. पहिला चेंडू पाहतो आपण बेंशिल संघाकडून खेळत असताना पहिला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले होते, शशीला पाहिला आपण, परंतु कुठेतरी चुकी पाहायला भेटते फलंदाजा क्षेत्ररक्षकाकडून, शशीकडून. आणि झेल जमिनीला दान होतोय. पहिल्या चेंडूवरती स्वतः अर्चित करण्याची एक सुवर्ण संधी लाभली होती, परंतु तिथे इथे क्षेत्राची साथ देत नसताना पाहतोय आपण गोलंदाज रामदासाला जीवनदान मिळतंय. फलंदाज स्ट्रायकेनवरती पाहतोय भूषणला एक धावेने ग्राव फलक पाहतोय आपण. बेंशिल संघाचं खातं ओपन होत असताना पहिल्या चेंडूवरती माघारी धाडू शकला असता, परंतु चुकी पाहायला भेटली आणि त्याचं जीवनदान मिळतंय ते भूषण पंडे याला. दुसरा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 4 धावांनी आगच करत असताना पाहतोय फलंदाज भगवानला पाहतोय आपण. पहिला चेंडू फेस करत असताना रामदास याच्या विरुद्ध पाहिला आपण 4 धाव वसूल करत असता. खरं तर पहिल्या चेंडूवरती जर झेल बाद झाला असताना फलंदाज तर नवीन फलंदाज आपण स्ट्रायकेनवरती पाहायला भेटला असता, परंतु इथे जीवनदान मिळाल्यानंतर लगेच सिंगल पूर्ण केल्यानंतर स्ट्रायकेनवरती नवीन फलंदाज पाहतोय आपण. सलामीर फलंदाज भूषणला त्याच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस करत असताना खेचला येतो खणखणीत चौकार. त्यावर पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क होते रामदासला पाहतोय आपण. आंबेश कडून पुन्हा एकदा तिसरा चेंडू फेकत असताना ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला होता. वाईट यॉर्करचा मारा करताना पाहिला आपण. निर्धाव चेंडू पाहायला भेटते मैदानावरती. कमबॅक करताना पाहतोय आपण फलंदाज भूषणला बीट करत असताना रामदास कडून. हॅलो हॅलो रामदास पुन्हा एकदा सज्ज झाला. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज रामदासला पाहतोय पहिले षटक हाताळण्यासाठी अंबेश एन कडून राईट ऑफ ओव्हर द विकेटने. पुढील चेंडू लास्ट केला. चेंडू लावून तिथे तिथे क्षेत्ररक्षक सज्ज ऋतिकला पाहतोय आपण. कोणती चुकी पाहायला भेटत नाही. पहिल्या चेंडूवरती जर चुकी झाली होती शशीकडून, आता मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण. लगेच ज्याच्या बॅट मधून एक चौकार आला होता त्या फलंदाजाला इथे बाद करून यशस्वी ठरलाय तो गोलंदाज रामदासला पाहतोय आपण.
भूषण याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानावरती जात असताना. भगवानची जागा ओके, भगवान फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज पाहतोय आपण विशालला नॉट स्ट्राईक एंड वरती. वन डाऊनचा फलंदाज म्हटलं तर नेहमी घातकी फलंदाज मानला जातो. तोच जागा भरून काढण्यासाठी विशालला पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज रामदास चौथा चेंडूवरती सफलता अर्जित करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र पुन्हा एकदा बीट करतोय. जसा चौकार आला ना तसा कमबॅक करताना पाहिला आपण गोलंदाज रामदास आला. पहिला चेंडू डॉट, चौकारानंतर डॉट चेंडू, त्यानंतर पुढच्या चेंडूवरती विकेट आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला भेटतोय. कमबॅक करता असताना 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च करत असताना एका फलंदाजाला बाद केलं रामदासाने. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला भेटते रामदासकडून. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज रामदासला बदलतो स्ट्राईक एंड वरती. फलंदाज नवीन आलेला विशाल. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने कट केला चेंडूला, कव्हर मध्ये चेंडूला खेळून काढला. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याला भेदून चेंडू गेलाय. अजून एक पाहायला भेटतोय या ओव्हरमध्ये आलेला दुसरा चौकार गोलंदाज रामदासच्या विरुद्ध फलंदाज विशालच्या बॅटमधून पहिला चौकार. चांगली गोलंदाजी पाहायला भेटत होती मैदानावरती आपल्याला. गोलंदाज रामदास कडून 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च करत असताना शेवटच्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला भेटला. फलंदाज विशालच्या बॅटमधून आलाय तो एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावांसाठी हा चौकार. दुसरे चेंडू गाजवण्यासाठी गोलंदाजी मार्ग होते. गोलंदाज पाहतोय आपण एंड कडून संतोषला पाहतोय आपण. दुसरं षटक गाजवण्यासाठी सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं बस सांगित दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये पाहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बेन्सिल संघाकडून धावा कुटण्यात आल्या त्या तब्बल 9 धावा. आता मात्र स्ट्राईक एंड होते. ज्याच्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालेलं होतं तोच फलंदाज भूषणला पाहतोय आपण. सामना करीत संतोषाचा उलटा चेंडू लॉफ केलाय कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरचा फटका पाहायला भेटतोय. 1 बाउन्स सीमारेषेवर. अजून एक चौकार वेळाला भेटतोय. फलंदाज भूषणच्या बॅटमधून हा आलेला पहिला चौकार आणि बेन्सिल संघासाठी हा आलेला तिसरा चौकार. चांगली फलंदाजी पाहायला भेटते मैदानावरती आपल्याला. बेन्सिल संघाकडून वारंवार 4 धावे चौकारांची भाषा बोलत असताना पाहतोय आम्ही. फलंदाज दोन्ही फलंदाज भूषण आणि विशाल याला भूषणचा विचार केला तर तब्बल 2 चेंडूमध्ये 5 धावेवरती खेळत असताना पहिला चेंडू फेस करत असताना काय फटका पाहायला भेटला. उलटा चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळू काढत असताना 4 धावा वसूल केल्यात भूषण यांनी. तोच भूषण पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज संतोषच्या विरुद्ध फलंदाजी करण्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षक होते परंतु त्याला चकवा देत असताना चेंडू गेलाय. अजून एक पाहायला भेटतोय भूषणच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. या 4 धावांनी धाव फलकावरती धावा वाढत असताना पाहतोय आपण तब्बल 17 धावा धाव फलकावरती समीकरण होतं. येणारे 30 चेंडू 42 धावांची गरज असताना या आता मात्र समीकरण पाहायला भेटतंय. 43 धावांची गरज होती. सॉरी, येणारे 22 चेंडू 26 धावांची गरज विजयासाठी बेन्सिल संघाला पाहतोय आपण. चांगली फलंदाजी भूषणकडून पाहायला भेटते. पुन्हा एकदा संतोष सज्ज झालाय. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बीट होते. कॉर्ड बेंचची अपील करत असताना आपण पाहतो यष्टीरक्षकाला परंतु पंच अपील फेटायचा असताना निर्धाव चेंडू सांगता मैदानावरती पाहायला भेटते. कमबॅक करण्याचा प्रयत्न संतोषाचा 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर तिसरा चेंडू बीट करत असताना फलंदाज भूषण याला गोलंदाज संतोष पाहतोय आपण. राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी आता मात्र सज्ज झालाय गोलंदाज संतोषला पाहतोय. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगला चेंडू पाहायला भेटतोय परंतु लाईन कुठेतरी मिस करत असताना पाहतोय आपण. पंच आम्हाला इशारा करतात वाईटचा इशारा. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड विथ धाव फलकावरती. धाव फलक पाहतोय आपण 18 धावा.
आता मात्र चांगला चेंडू पाहायला भेटतो मैदानावरती. जसा चेंडू पडला तसा यशराजचा वेध घेत असताना पाहिला आपण. निर्धाव चेंडूची सांगता अजून एकदा पुन्हा पाहायला भेटते आपल्याला गोलंदाज संतोष कडून. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक मनोजला पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटते. चेंडू अडवेल तोपर्यंत एक धावेचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण करत असताना पाहिलं आपण. फलंदाज भूषण याला स्ट्राईक रोटेट करत असताना पाहतोय आपण. आता मात्र स्ट्राईक होते ज्याच्या बॅट मधून मागच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहायला भेटला होता ना एक्स्ट्रा कव्हरला. तोच फलंदाज विशाल आता सज्ज झालाय. डाईंग पुन्हा एकदा भरकटताना पाहतोय आपण. गोलंदाज संतोषाला पंच आम्हाला इशारा करता वाईटचा. अजून एक धाव फलकावरती धाव ऍड होईल वाईटच्या स्वरूपामध्ये. धाव फलक पुढे जात असताना पाहतोय आपण. 20 धावा ते 20 धाव्यांची अजूनही गरज असेल विजयासाठी. बेनशील संघाला येणारे 19 चेंडू 23 धाव्यांची गरज. डान्सिंग डाऊंड खेळण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आले. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न. पण थ्रो कुठेतरी वाईट पाहायला भेटला. त्याचं रूपांतर लगेच करत असताना भूषणला पाहिलं आपण. 2 धावे करत असताना दुसरं षटक समाप्त झाले. 2 षटका समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय आपण. 22 धावा. आता समीकरण राहिले येणारे 18 चेंडू 21 धाव्यांची गरज. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना रामदास याला तब्बल 9 धावा खर्च केल्या होत्या. परंतु दुसरं षटक आदलसाठी जेव्हा संतोषला पाहिलं आपण त्याने तब्बल 13 धावा खर्च करत असताना धाव फलकावरती धावा 22 धावा. येणारे 18 चेंडू 21 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये ज्याने तब्बल 9 धावा खर्च केल्या होत्या तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक गाठण्यासाठी वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक गाठण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण रामदासला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु यू मिस आय विल डेफिनेटली हिट पाहायला भेटतं मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती उत्तर देत असताना पाहिलं आपण गोलंदाज रामदासाला त्रिफला चिपकेले फलंदाज. त्याच्या बॅट मध्ये आपण 2 खणखणीचे चौकार पाहिले होते. त्याच फलंदाज भूषणाची खेळी इथे संपुष्टात येत असताना दुसरा झटका बसलाय तो बेनशील संघाला भूषणच्या स्वरूपात. नवीन फलंदाज पाहतो आपण मैदानावरती जात असताना रोहितला पाहतो ज्याने गोलंदाजी करत असताना तब्बल 2 षटक फेकत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं होतं. तोच रोहित आता मात्र फलंदाजीसाठी पाहतोय आपण स्ट्राईक एंडवरती सामना करेल गोलंदाज ज्याने पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित करताना पाहिले आपण गोलंदाज रामदास याला याच्या गोलंदाजीच्या विरुद्ध फलंदाजी आता मात्र करावी लागेल तर आज सामना जिंकायचा असेल. समीकरण राहिले येणारे 17 चेंडू 21 धाव्यांची गरज. रोहित सज्ज झाला स्ट्राईक मध्ये. नॉन स्ट्राईकवरती विशालला पाहतोय आपण.
पाहिला चेंडू फेस करत असताना उचले देण्याचा प्रयत्न चेंडूला पाहायला यशस्वीरित्या गॅदरिंग तेवढंच चांगलं पाहायला भेटले यशस्वी रक्षक महेश कडून निदाव चेंडूची सांगता मैदानावरती होत असताना पाहतोय आपण गोलंदाज रामदास कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कारण दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च झाल्या होत्या गोलंदाज संतोषच्या गोलंदाजीवरती त्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती कमान घेत असताना आपण पाहिलं गोलंदाज रामदासाला पहिल्या चेंडूवरती सफलता दुसरा चेंडू निर्धाव तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रामदास सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटने आता मात्र घुटना टेक तमाशा देख हेच पाहायला भेटतं मैदानावरती चेंडू जसा बॅटच्या रडारमध्ये आला तसा चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक होते ते मात्र पाहत राहिले आणि चेंडू गेले 6 धावांसाठी रोहितच्या बॅटमधून हा खणखणीत असा षटकार काय फटका पाहायला भेटला आपल्याला फलंदाज रोहितच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फेकत असताना 6 धावा वसूल करत असताना दुसरा चेंडू फेस करत होता रोहित पहिला चेंडू जरी बीट झाला ना तरी माझ्याकडे फोटे पटके मारण्याची क्षमता आहे हे तिथे दाखवून देत असताना रोहितने खेचलाय हा 6 धावांसाठी षटकार समीकरण राहिले येणारे 15 चेंडू 15 धावांची गरज बॉल टू रन इक्वेशन पाहायला भेटते मैदानावरती आपल्याला बेंचेस संघासमोर चांगली गोलंदाजी करत होता रामदास 2 चेंडू चांगले पाहायला भेटले होते परंतु तिसरा चेंडू कुठे ते खराब पाहायला भेटला त्याच्यावरती तुटून पडत असताना पाहिला आपण फलंदाज रोहित याला थर्ड अंपायरची मागणी किती केली जाते मैदानावरती पाहतोय आपण राजेश थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जाताना पाहतोय आपण जर गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप आला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही याची नोंद घ्यायची गोलंदाजाने तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत पाहतो आपण रोशन जाधव यांना जात असताना स्क्वेअर लेगचे पंच राजेश शेलारला पाहतोय आपण इन ऍक्शन मध्ये पुढच्या सामन्यामध्ये राजेश शेलारला पाहूया आपण रामदास सज्ज झाला पुन्हा एकदा आता मात्र हलक्या हाता दिशेने पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडूला खेळ काढत असताना तिथे शेजारच्या धावतायत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना थांबवले विशाल्याने 2 धावेवरती समाधान मानत असताना पाहतोय आपण फलंदाजांना 2 धाव्याने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण 30 धावा येणारे 14 चेंडू 13 धावांची गरज विजयासाठी बेंचेल संघाला पाहायला भेटतोय 4 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या ज्या 2 चेंडूवरती 8 धावा खर्च करत असताना पाहिलं आपण गोलंदाज रामदासला पहिले 2 चेंडू चांगले पाहायला भेटले परंतु त्याच्या पुढच्या 2 चेंडूवरती समाचार घेत असताना पाहिलं फलंदाज रोहित याला पुन्हा एकदा लाफ केला चेंडूला पुन्हा एकदा त्याच दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फक्त पाहत राहिला हा चेंडू सुद्धा गेलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार तुटून पडतोय तो गोलंदाज रामदास वरती पाहतोय आपण फलंदाज रोहितला पाहतोय आपण 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठून काढल्यात आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडूला खेळून काढला तिथे क्षेत्ररक्षक येईल ऋतिक अडवेल तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करत असताना पाहिलं आपण विशाल्याला चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती दाखवत असताना पाहतोय आपण रोहित आणि विशालला 2 धावेने धावफलकावरती धावा पाहतोय आपण 38 धावा समीकरण राहिले खुलं करत असताना पाहतोय आपण बेंचेस संघाचे फलंदाज येणारे 12 चेंडू 5 धावांची गरज
चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला मैदानावरती रोहित कडून. रोहितचा विचार केला तर वैयक्तिक 5 चेंडू खेळत असताना 16 धावांची बहारदार अशी खेळी करताना पाहतोय फलंदाज रोहितला. नॉन स्ट्रायकिंग होती मात्र स्ट्रायकिंग वरती फलंदाज पाहतोय विशाल. 1 डाऊनचा फलंदाज. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज महेशला पाहतोय आपण. गोलंदाजीसाठी सज्ज झाले. चौथं षटक गाठण्यासाठी एरंदाज एन कडून राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल विशालसाठी. पहिला चेंडू भीमर चेंडू पाहायला भेटतोय. पंच आम्हाला नोची इशारा करत असताना पहिला चेंडू फेकत असताना भीमर सुवर्ण संधीची मोठा फटका मारण्याची, परंतु खूपच चेंडू बाहेर पाहायला भेटला. नो प्लस एक धाव फलकावरती ऍड होईल. फ्री हिटचा चेंडू असेल पुढील चेंडू. डान्सिंग नावंदा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू. फ्रीच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची संधी होती परंतु त्याचा समाचार घेऊ शकला नाही. फलंदाज विशालला पाहतोय. निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाज महेश कमबॅक करताना पाहतोय आपण. पहिला चेंडू भीमर फेकल्यानंतर फ्रीचा चेंडू निर्धाव फेकत असताना पुन्हा एकदा महेश सज्ज झालाय विशालसाठी. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. आता मात्र कसा सोडेल. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. 6 धावांनी षटकार खेळत असताना सामना इथे फिनिश करत असताना पाहतोय फलंदाज विशालाला. सामना इथे विजय होतोय बेंशिल संघ. अभिनंदन बेंशिल संघ. तेवढेच हार्ड लेग पॉवरपणा संघ. अभिनंदन बेंशिल संघ. आपण खूप चांगला खेळ केला आणि इथे पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केला. हार्ड लक पॉवरपणा संघ आपण सुद्धा चांगला खेळ करत असता परंतु कुठेतरी कमी पडले. काहीतरी क्षेत्ररक्षक पाहिले त्याचे लक्ष द्या आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा भेटू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतो ज्याने गोलंदाजी करत असताना बहारदार अशी गोलंदाजी केली. 2 षटक फेकत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना इथे बाद केले. आणि फलंदाजीसाठी जेव्हा इनॅट नंबर 4 वरती आला आपल्या बॅट मधून 5 चेंडू खेळत असताना 16 धावांची बहारदार अशी खेळली गेली. तोच ठरतोय रोहित. यायचा रोहित मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्वीकारण्यासाठी.